DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिक सातपूर त्र्यंबक रोड परिसरात अवैध गोमांस विक्री होणाऱ्या दुकानांवर नाशिक महानगरपालिकेने आज मोठी कारवाई केली आहे। या ठिकाणी गोमांस विक्री होत असल्याचा संशय काही स्थानिक तरुणांना आल्याने त्यांनी तात्काळ हिंदू संघटनांशी तसेच स्थानिक नगरसेवकांशी संपर्क साधला। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तक्रारीची दखल घेत पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। यावेळी अवैधपणे सुरू असलेल्या काही मांस विक्री दुकानांवर हातोडा चालवत कार्यवाही करण्यात आली। प्रत्यक्षदर्शी दिलेल्या माहितीनुसार परिसरात बराच काळ या दुकानांबाबत नागरिकांकडून तक्रारी येत होत्या। आज संशय निर्माण झाल्यानंतर संबंधित यंत्रणांना कळवण्यात आले आणि संयुक्त कार्यवाही करण्यात आली। मीच उघडकीस आणले। आमचे सहकारी मित्र पवन भाऊ कापसे, मी आणि एक ओम मुंडे म्हणून आमचे मित्र आहेत। आम्ही पहिल्यांदा तर आम्हीच उघडकीस आणले। जी गर्दी व्हायची ती नंतर झालेली। साधारणतः इथे माझ्या माहितीनुसार तर खूप वर्षापासून विक्री चालू होती, पण खूप वेळा कारवाई करून यात आम्हाला काहीच निकाल नाही भेटलेला। पण काल कारवाई केली। काल आम्हाला माहिती मिळाल्यानुसार आम्ही इथे आलो। इथे आल्या असता आम्हाला गोमांस विक्री करताना निदर्शनास आले, तर आम्ही याची जाणीवपूर्वक बाब घेऊन सदर गोष्टीवरती लक्ष दिलं असता तिथे खरंच गोमांस आढळले व त्यानंतर कारवाई करण्यात आली। कारवाईत जवळजवळ 350 ते 400 किलो गोमांस इथे सापडलेले आहे आणि आज हे मंदिराच्या पाठीमागे ही बाब चालू होती। उद्या उठून हे लोक मंदिरासमोर सुद्धा गोमांस विक्री करू शकतात। तर सदर प्रकरणावरती नाशिक महानगरपालिका सातपूर पोलीस ठाणे यांनी दखल घेऊन त्याच्यावरती निकाल लवकरात लवकर दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन। त्या ठिकाणी आपण गोमांस विक्री होत होता, आपल्याला कसं कळालं ना, आपण कसे तिथे पोहोचलात? आम्हाला गोपनीय माहितीच्या आधारे ही माहिती मिळालेली होती। ही खूप दिवसापासून माहिती मिळालेली होती, पण आम्ही सदर गोष्टीची चौकशी करून खरं आहे की खोटं आहे दोनदा तीनदा बघितलं, नंतर तिसऱ्या वेळेस कारवाई केली। अजून काय तरी गाईचे काय पाय मिळाले, खरं आहे की खोटं? गाईचे पाय मिळाले हे खरं आहे। आमच्याकडे प्रूफ वगैरे सर्व आहेत, आम्ही दाखवू शकतो काही। कारण आमचा धर्मच तो आहे, सनातन धर्माचे सर्व लोक जमलेले तिथं। सर्वात प्रथम प्रशासनाचं आम्ही अभिनंदन करतो आणि स्थानिक जे नगरसेवक आहेत या नगरसेवकांनी जी आमच्या हिंदू संघटनेच्या लोकांना, गौरक्षकांना जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल सगळेजण त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो। दुसरी गोष्ट, जी कारवाई झालेली आहे ही सर्व सातपूर शहरातल्या सर्व जिथे जिथे गोमांस उघड्यावर विक्री होत असेल तिथे प्रशासनाने, महानगरपालिकेने येथे जातीने लक्ष घालून, कारण कुंभमेळ्याचं स्थिती आपल्या नाशिक शहरामध्ये ही नगरी कुंभची नगरी, त्या नगरीमध्ये असं मांस विक्री हे कुठेही उघड्यावर होऊ नये। त्या उघड्यावर कुठे जिथे होत असेल तिथे आमचे गौरक्षक किंवा हिंदू संघटना ह्या अति उग्र आंदोलन करतील। ही प्रशासनाने दखल घ्यायची आहे। DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।